12 तारखेचा तुम्ही उल्लेख केला, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा देखील वाढदिवस आहे, काय शुभेच्छा द्याल? नाही, आज मुंडे साहेबांची पण स्वर्गीय मुंडे साहेबांची जयंती आहे. मला इथून परळीला जायचं आहे, त्यामुळे आम्ही सकाळी लवकर आलो आणि आदरणीय शरद पवार साहेबांचाही वाढदिवस आहे. तर त्यांची तब्येत अतिशय चांगली राहावी आणि अशाच प्रकारे त्यांनी महाराष्ट्राला मार्गदर्शन करत राहावं. त्यांच्या अनुभवाचा फायदा हा महाराष्ट्राला भविष्य कालावधीमध्ये मिळावा, एवढीच मी अपेक्षा करतो. मंत्रिमंडळ विस्तार 2 दिवसात होणार आहे, काय निरोप आलाय का आपल्याला? नाही, आम्हाला काय निरोप नाही, किंबहुना निरोपाची वाट आपण पाहत नाही. सातत्याने मतदारसंघामध्ये जे काम आपल्याला करण्याची संधी मिळाली, 8व्यांदा साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये आमच्या परिवाराला नेतृत्व करायची संधी या तालुक्याच्या जनतेने दिली आणि प्रत्येक मिळालेल्या संधीचा लाभ हा सर्वसामान्य जनतेला देण्याचं काम माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलंय. अगोदरही आम्ही कधी काही मागायला गेलो नव्हतो. आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आदरणीय प्रधानमंत्री गृहमंत्र्यांवर आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुकीला सामोरे गेलो आणि ज्यांच्यामुळे खरं आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलो, असे आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे आणि फडणवीस साहेबांनी सातत्याने आम्हाला न्याय देण्याची भूमिका ठेवली आणि यापुढेही आम्हाला आशीर्वाद देतील अशी अपेक्षा आम्हाला आहे. आमदार नितेश राणेंनी जे वक्तव्य केले लाडक्या बहिणीच्या बाबतीत, काय वाटतं? नाही, काय मी काय मुस्लिम नाही, हा काय फक्त मुस्लिम समाजापुरता विषय मर्यादित नसून कदाचित केंद्र सरकारलाही मी या ठिकाणी विनंती केली होती की जनसंख्या किंवा लोकसंख्या ही नियंत्रणात आणणं ही काळाची गरज झालेली आहे आणि म्हणून जसं अनेक राज्यांमध्ये आता हा ठराव करण्यात आला आहे की तिसऱ्या अपत्याला कुठलाही लाभ नसू, यामुळे लोकसंख्या नियंत्रणात येईल आणि हा फक्त कुठल्या समाज किंवा एखाद्या विशिष्ट जातीपुरतं नव्हे पण सगळ्यांनाच तो आसाममध्ये लागू माझ्या मते झालेला आहे. तिसऱ्या अपत्याला कुठल्याही प्रकारचं अनुदान नाही, पण ते कुठल्या विशिष्ट धर्माला लागू नाही, ते पूर्ण सगळ्याच सामान्य लोकांना लागू आहे आणि म्हणून त्यांनी काय वक्तव्य केलं हे मी पाहिलं नाही. पण हा कायदा यावा, तिसऱ्या अपत्याच्या दृष्टिकोनातून आणि लोकसंख्या नियंत्रण असण्याच्या दृष्टिकोनातून कायदे आले पाहिजेत आणि तरच भारताचा विकास होऊ शकतो. नगर जिल्ह्याला जास्तीचे खाते मिळतील, जास्त मंत्रिपद मिळतील असं वाटतंय? नाही, आता शेवटी मी परत तुम्हाला ते सांगतो, 3 मोठे नेते आहेत राज्याचे, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बसून तो निर्णय करतील कोण योग्य कोण अयोग्य, कोणाला दिल्यानंतर संघटना वाढेल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आता लगेच तोंडावर आहेत, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, या दृष्टिकोनातून सगळे समीकरण पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये तिन्ही मित्रपक्षांच्या दृष्टिकोनातून कुठं आपण कमी पडलो या निवडणुकीमध्ये, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जाईल. शेवटी किती जरी मंत्री झाले तर सगळ्यांना एकत्रित राहूनच काम करायचं आणि त्यामुळे सगळ्यांना एक संघ राहून महायुतीचा जो विश्वास जनतेने दाखवलेला आहे तो आपल्याला सार्थ करण्यासाठी काम करावं लागेल. दादा, बहुमताचं सरकार आहे आणि शिर्डीचं विश्वस्त मंडळ देखील अद्याप स्थापन झाले नाही. अनेक वर्ष वाट बघतायत, ग्रामस्थ वाट बघतायत, विकास देखील खुंटलाय. काय अपेक्षा आहे, कारण आता नवीन सरकार स्थापन झालंय आणि कामकाज देखील सुरू आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये तो खटला चालू होता. मागच्या 15 दिवसापूर्वी त्याचा निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि आता विश्वस्त मंडळ स्थापन होण्याच्या दृष्टिकोनातून न्यायालयीन बाब ही आता पूर्ण झालेली आहे. मला असं वाटतं की मंत्रिमंडळ विस्तारानंतर जो कोणी विधी व न्याय खात्याचा मंत्री असेल त्याला आम्ही निश्चित विनंती करू की यामध्ये विश्वस्त मंडळ करत असताना स्थानिकांना पण प्राधान्य मिळालं पाहिजे. हे काय राजकीय पुनर्वसनाचं केंद्र नको. ज्या लोकांनी शिर्डी निर्माण होण्यासाठी एवढे वर्ष 30-40 वर्ष सेवा दिली, जर बाबांची खरी सेवेकरी असतात, यांना संधी मिळाली तर विकास होऊ शकतो आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारमध्ये विश्वस्त मंडळ लवकर स्थापन होईल आणि परत एकदा शिर्डीमध्ये जो काही विकास राहिलेला असेल तो माननीय या संस्थांच्या विश्वास व्यवस्थेकडून पूर्ण केला जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.